मंत्रिमंडळात संधी मिळाल्यानंतर प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, रामदास आठवलेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। आम्ही सर्वांनी श्रीकांत शिंदेंनी मंत्रिपद घ्यावं म्हणून आम्ही माननीय एकनाथराव शिंदे साहेबांना त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे साहेबांनी स्वतःहून त्याला नकार दिला, संघटनात मी काम करणार म्हणून। आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं की ते जबाबदारी श्रीकांत शिंदे हे सुद्धा सिनियर खासदार आहेत, तिसरी टर्म त्यांची आहे। पण निश्चित एका शिवसैनिकाला न्याय माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी मेरिटवर दिला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। मलाही अपेक्षा नव्हती, कारण की यावेळेस सगळ्या ज्या काही पद्धतीने निवडणुका झाल्या त्या अतिशय कठीण होत्या। माझी तर तिकीट मिळण्यापासून सगळी कसरत होती, बऱ्याचशा अडचणींनाही मला मागच्या काळामध्ये सामोरं जावं लागलं। पण तरीसुद्धा पक्षातल्या सगळ्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि खास करून जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला की परत तिसऱ्यांदा एवढ्या चांगल्या मार्जिननी मला निवडून दिलं आणि आज हे सगळं श्रेय जनतेला जातं। जरूर हमारी कुछ सीटें कम आई होगी, लेकिन मैंडेट जो है मैंडेट नरेंद्र मोदी जी ने तीसरी बार प्रधानमंत्री बनने का था और उनके मंत्रिमंडल में मुझे तीसरी बार उनको मौका मिल रहा है। और मुझे बहुत बड़ी खुशी है कि मैं दलित समाज का हूँ और देश भर के दलितों को, गरीबों को और सर्व जाति धर्म के लोगों को न्याय देने का काम मैं करता रहूँगा। और मोदी साहब ने मुझे ये जिम्मेदारी दी है, इसलिए मैं उनका आभार व्यक्त करता हूँ।